आचार्याची यादी आपली वचनं झालेली आहेत 62. पुरुष आपले करणीय म्हणून प्रवर्ते त्या द्रव्याची शते मिळते. ते मागील वचन आपण बघितलेलं होतं, आचार्याचं 62वं वचन. ईश्वर साधक जो आहे तो आपले करणीय म्हणून प्रवर्ते. म्हणजे आता इथे स्वामींनी सांगितलंय की परमेश्वराला जे रंका व्हावे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं संपत्तीच्या स्वरूपामध्ये जे जे काही येतं, मग ते सोनं असेल, चांदी असेल, पैसे असतील, मूल्यवान कुठली वस्तू असेल, ती आपण जवळ बाळगायची नाही. जसे माहीम भट्टांनी काय केलं होतं, जेव्हा ते रुद्धपूरच्या दिशेने निघाले तेव्हा त्यांचं जे काय मूल्यवान वस्त्र त्यांचं जे होतं, त्यांनी काय केलं, ते एका त्या व्यक्तीला ते विकून टाकलं ते वस्त्र, आणि साधं वस्त्र जे आहे ते त्यांनी स्वीकारलं. त्या विकलेल्या वस्त्रातनं जे काही द्रव्य आलेलं होतं त्यातनं अधिक पैशाचा गुळ घेतला आणि कमी पैशाचं एक ती टोपली घेतली आणि त्याच्यामध्ये ते गुळ टाकून श्रीप्रभूंसाठी ते घेऊन आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडचं जे मूल्यवान असेल ते आपल्याला काय करावं लागेल, त्यागावं लागेल. जोपर्यंत मूल्यवान गोष्ट आपल्याकडे आहे तोपर्यंत आपण दोन ठिकाणी विभागलेले असतो, एक परमेश्वराकडे आणि एक त्या वस्तूकडे. जर का तुम्ही ती मूल्यवान वस्तू वजा केली तर काय होणार आहे, पूर्णपणे तुम्ही परमेश्वराकडे वेळ देण्यासाठी तुम्हाला पूर्ण संधी मिळेल. आलं लक्षात? मूल्यवान वस्तू जर का सोबत असेल आपल्या, तर आपलं निम्म लक्ष त्या मूल्यवान वस्तूकडे असतं आणि निम्म लक्ष परमेश्वराकडे असतं. मूल्यवान वस्तू जर का वजा केली तर मग पूर्ण लक्ष तुम्हाला ईश्वराकडे देता येईल. आता जर का तुम्ही सत्संगाला येताना चप्पलच घालून नाही आले, आता काही टेन्शन आहे का तुम्हाला? पण जर का आपण 2000ची चप्पल घालून आलेलो असेल तर आपलं निम्म लक्ष सत्संगामध्ये, निम्म लक्ष कोण नेईल का, कोणी नेईल का? सत्संग संपला की आधी जाऊन आपण बघणार बाहेर आहे का. कोणी गाडी आणलेली असेल तर ते आधी गाडी जाऊन बघ, गाडी आहे का. हे काय आहे, मूल्यवान वस्तू त्यागायची का, याच्याबद्दल आपण बघतो आहोत. आता जर का आपण परमेश्वराला वजा केलं तर पूर्ण लक्ष आपलं त्या मूल्यवान वस्तूमध्येच राहणार. जर का कोणाला म्हणाले का सत्संगाला नाही आले, नाही थोडंसं ते काम होतं, म्हणजे मूल्यवान वस्तू आपण नक्की काय करतो, कशाला मूल्यवान समजतोय, यावर सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून परमेश्वरासाठी देवाने सांगितलेलं आहे की या सगळ्या मूल्यवान वस्तूंचा त्याग करायचा आणि परमेश्वरासाठी म्हणून रंक व्हायचा. एरवी तर आपण नशिबाने रंक होतो. आपल्याकडे पैसे नसतात, म्हणजे कशामुळे नसतात, आपलं नशीब खराब असतं म्हणा किंवा काय असतं, मग आपण म्हणतो आमच्या नशिबात पैसेच नाही, आम्ही गरीबच आहोत वगैरे. असं गरीब व्हायचं काही काम नाही. असं जर का गरीब झालं तर रडच रड आहे, म्हणजे आयुष्यभर रडायचंच आहे. पण जर का तुम्ही परमेश्वरासाठी म्हणून रंक झाले, निळभट्ट भांडारेकार, अमाप संपत्ती होती परंतु परमेश्वरासाठी काय रंक झाले, सोडून दिलं. एक असं आहे की आपल्या नशिबातच पैसे नसतात किंवा आपल्या नशिबात असतात तर मग आपण ते घालवतो पैसे. अशा पद्धतीने भिकारी होण्यापेक्षा, रंक होण्यापेक्षा परमेश्वरासाठी जर का ते द्रव्य किंवा ती वस्तू आपण त्यागली तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे तरी काहीतरी 2 पैसे आहेत, परंतु निळभट्ट भांडारेकर जेव्हा बाहेर पडले त्यांच्याकडे कुठलं द्रव्य आहे, काहीच पैसे नाही आहेत. माहीम भट्ट अवकाशाला गेलेले होते, स्वभावाला आलेले होते, तिकडच्या तिकडेच गेले, त्यांच्याकडे कुठलं द्रव्य आहे. त्यांनी स्वतःचं ते चांगलं वस्त्र विकून ते द्रव्य प्राप्त केलं आणि ते सगळंच्या सगळं द्रव्य श्रीप्रभूंच्या उपयोगी नेलं, काहीच ठेवलं नाही. भटोबास आलेले होते, ते आईला म्हणाले तुम्ही चला पुढे, मी येतो मागून, आणि म्हणून ते आलेले आहेत. स्वामी त्यांना म्हणतात तुम्हा करणीय असेल तर ते द्रव्य साध्य. भटोबास म्हणतात देवा ते माझ्याकडे नाही, ते तर गोसावी जाणत असते की. म्हणजे हे लोकांकडे काहीच द्रव्य नाही आहे. आपल्याकडे आपण ज्यांना गरीब, आपण स्वतःला गरीब म्हणत असू तरी आपले स्वतःचं घर असेल किंवा काहीतरी पैसे असतील आपल्या बँकेमध्ये, याच्यात त्याच्यात, म्हणजे आपण रंक आहोत का? आहेत आपल्याकडे. आपण फक्त कोण आहेत, गरीब आहोत. आपल्याकडे जास्त पैसा नाही.
परंतु स्वामींच्या सन्निधानी जे होते ना, त्यांच्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता, 1 कवडी सुद्धा त्यांच्याकडे नव्हती. म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि ते सगळंच्या सगळं त्यांनी देवासाठी म्हणून ते त्यागून आलेले होते. हे आहे ईश्वरासाठी रंग होणं. ते का व्हायचं असतं? कारण की त्याच्यामुळे ममता विभागल्या जात नाही. जर का मूल्यवान वस्तू पण असेल, द्रव्य असेल वगैरे काय काय, तर आपलं निम्म लक्ष पैशाकडे असेल, निम्म परमेश्वराकडे, किंवा निम्म आपण त्याच्यावर अवलंबून असू की काय नाही माझे बँकेत आहेत पैसे, म्हणजे त्यावर आपण अवलंबून आहे, आणि निम्म देवावर आहे. पण तुमच्याकडे खडकू पण जर का पैसे नसतील तर तुम्ही कोणावर अवलंबून राहाल? पूर्णपणे देवावर. आता देव जे करतील ते, जे काही हो. खेई गोई म्हणून होत्या, खेई गोईंची भेट झाली आणि नंतर मग काही भेटी झाल्या असतील आणि नंतर मग त्यांचा भाषा त्यांना सांगायला आला. हे निरूपण ऐकत होते स्वामींच्या सन्निधानी दोघी बहिणी, आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, ते सगळं वाया चाललंय, पैसे द्यायला लोक आलेले आहेत. ते म्हणे तुम्हाला काय करायचं ते करा. स्वामींना काय पाहिजे का? स्वामी म्हणतात आम्हाला असलं काही लागत नाही. स्वामी द्यायला आलेले आहेत, ते घ्यायला आलेले नाही आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण 10 रुपयाची नोट ठेवली तर स्वामी नाराज होते विड्यावर, मग 100 रुपयाची ठेवूया, नवीन 2000 रुपयाची नोट ठेवूया की 500ची ठेवूया, त्याच्याने देव प्रसन्न होतील. तर देवाने ते खेळी गोईच्या लीळेमध्ये सांगून टाकलेलं, येत तैसे काही न लगे, आम्हाला काय लागत नाही बाबायचं. तो माळी, सर्पदष्ट माळी, त्याला स्वामी जिवंत केलं आणि तो मग त्याचे घरचे स्वामींना विचारायला आले, हे तेला तुपाची काय वाती लागेल का? म्हणजे आता एवढं काम केलंय तुम्ही देवा, जसं आपण पोळींचा उपकार करतो ना, देवाने हे काम केलं की मी उपकार करेल. हे त्याच कॅटेगरीतले ते सर्पदष्ट माळी, की एखादं काम देवाने केलं की त्या मोबदल्यात देवाला काय आपण देतो. एखाद्या माणसाने कोणी काम केलं आपल्याकडे काही, की आपण त्याला पैसे देतो की नाही. तसंच तर झालेलं आहे ना. देवा तुम्ही एक काम केलं तर तुम्ही जो काम करणारा माणूस आहे त्याला आधी पगार देता की नंतर देता? त्याच्याकडनं महिन्याचं काम करून घेता आणि नंतर पगार देता, की आधी पगार देता आणि मग महिन्याचं काम? तसंच आहे ना, की देवा तुम्ही हे काम करा आधी, मग आम्ही तुम्हाला उपहार देऊ. आधी देणार नाही, आधी भेटणार नाही उपहार. हे काय आहे की या ठिकाणी सर्पदष्ट माळीच्या याच्यामध्ये सुद्धा ते लोक विचारायला आले, तुम्हाला काय लागेल काय ते तेला तुपाची वाती वगैरे काही? स्वामी म्हणतात येत तैसे काही न लगे. देव यासाठी बसलेले नाहीयेत, देव तृप्त काम आहेत. त्यांना फक्त तुमची देण्याची वृत्ती बघायची आहे, किती आहे काय आहे. जसं की तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु तुम्ही सत्संगाला येतात ही खूप मोठी गोष्ट. आमच्या लगेच यादीमध्ये तुमचं नाव आहे. हे लोक येतात म्हणून, यांना काही पाठ होत नाही, पण कमीत कमी हे येतात ना, घरी आराम तर नाही करत, येतात की नाही. परमेश्वराला हेच पाहिजे आहे की तुमची देण्याची वृत्ती फक्त पाहिजे. देवाला त्यातलं काही नको आहे, आणि तुम्ही जे देतात त्याच्याने देवाचं काही पोटबीड काही भरणार नाहीये. देव तृप्त काम आहे, परंतु तुमची देण्याची वृत्ती काय आहे त्याच्यातनं लक्षात येतं. मग ते आपल्याला तो भाग लक्षात घेतला पाहिजे. स्वामींना असं काही नको आहे. खेळी गोळीच्या लेळेमध्ये सुद्धा त्यांनी स्वामींना विचारलं. स्वामी म्हणतात आम्हाला काही नको त्यातलं. आणि मग त्यांनी म्हटले, मग बाक्याला म्हटलं तुम्हाला पाहिजे ते करा, आम्हाला पण काही नको त्यातलं. हे आहे परमेश्वरासाठी रंग होणं. ह्या व्यक्ती ज्या आहेत ना, यांनी देवासाठी सगळं सोडलं आणि यांच्याकडे एक दमडी सुद्धा नाहीये, तरी पण हे जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत. आहे ना वेगळं काहीतरी. तुम्ही जेव्हा परमेश्वरासाठी रंग होता, म्हणजे जगाच्या दृष्टीने तुम्ही रंग आहात, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहात. जीवामध्ये तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात. लोकीचा नष्ट होतो, एकीचा श्रेष्ठ. जेव्हा तुम्ही लोकांमध्ये नष्ट होता देवासाठी, तेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी श्रेष्ठ होता. आमचे माहीम भट्ट होते, माहीम भट्टांना पण त्यांच्या नातलगांनी नावं ठेवलीच असतील, काय सगळं सोडून गेला हे ते नावं ठेवली असतील, परंतु ईश्वरासाठी ते श्रेष्ठ आहे. स्वामी सांगतात येईल ते तोची येऊ जाणेल की. ते बरोबर येणार, आम्हाला माहिती आहे. एवढा विश्वास स्वामींना त्यांच्याबद्दल आहे. आमच्या आऊसा होत्या, आऊसांकडे पण काही नव्हतं, एक गाठोडं ते काय काय पहिल्या भेटीमध्ये स्वामींनी जे जे काय टेकायला लावलं त्यांना,
ते सगळं त्यांच्याकडे होतं, एक श्वान होतं. अशी ती आऊस. आपण त्यांना स्वप्नात आलं की तुम्हाला गंगातीरला परीस भेटले. आपण कधी परीस बघितलाय का? परंतु परीस म्हणजे काय? जो लोखंडाचं सोनं करतो असा तो परीस. आणि जीवाचं सोनं जे करतो तो आहे परेश, म्हणजे परमेश्वर. एवढं मोठं ऐश्वर्य, सकळ संपत्ती, ती संपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती ज्यांना भेटते आहे ती जगातली एवढी मोठी श्रीमंत व्यक्ती आहे की जी कधीही भिकारी होणार नाही, जी कधीही गरीब होणार नाही, जी कधीही लाचार होणार नाही कोणापुढे. अशी श्रीमंत व्यक्ती आहे. आणि ती संपत्ती त्यांच्याकडनं कधी संपणार नाही. जे काय ते विधीमध्ये जर का ते लोक असतील राहिले तर त्या व्यक्तीकडनं ती संपत्ती कधी नष्ट होणार नाही. शाश्वत संपत्ती एकदम ती. आपण नश्वर संपत्तीसाठी आपण हे आहोत की एखादी नोट आहे ती पटकन कुठे भिजली, ओली झाली, फाटली, संपला विषय, परत चालणार नाही ती. पैसे कुठे पडले, विषय संपला, संपली संपत्ती आपली. एखादं काहीतरी आपलं घरच कुणी नावावर करून घेतलं स्वतःच्या, आपली संपत्ती संपली. पण तुमच्या नशिबातला परमेश्वर कोणी तुमच्या स्वतःच्या नावावर करून नाही घेऊ शकत. तुमच्या नशिबात परमेश्वर आहे आणि दुसरं कोणी येऊन तो तुमच्या नावाचा काढून दुसऱ्याच्या नावाने केला, असं होईल का कधी? तुम्ही जे नामस्मरण केलं त्याच्याने जी योग्यता तयार झाली, ती जी श्रीमंती योग्यतेची, ती कोणी काढून घेऊ शकत नाही. तुमच्याकडे जो अधिकार निष्पन्न झालेला आहे ती संपत्ती कोणी तुमची काढून घेऊ शकत नाही. ही श्रीमंती मिळवली पाहिजे. बाकी पैशाची श्रीमंती काही नसते बरं का. गाडी बंगला हे ती श्रीमंत काही नसते. ती एका झटक्यामध्ये कुठे ऍक्सिडेंट झाला की गाडीचं चेपली गाडी, संपली संपत्ती. ही संपत्ती आहे मुख्य. योग्यता, अधिकार, स्मरण, विधी, सेवादास्य, ज्ञान, आचरण, ही संपत्ती जर का मिळवली तर सकळ जे पैशाच्या संपत्तीवाले लोक जे असतात ते सगळे त्या संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे झुकतात. म्हणजे हे आहे परमेश्वरासाठी रंक होणं. जेव्हा तुम्ही पूर्णपणे आलिंबन रहित व्हाल, कशामध्ये सांगितलंय? अस्थिपरीमध्ये सांगितलं, निरालंबी जेव्हा होऊ, आपण आलिंबन रहित होऊ म्हणजे रंक होऊ, त्यावेळीच ही संपत्ती येणार बरं का. तोपर्यंत आपल्याकडे ती संपत्ती येणार नाही, हे पण लक्षात घ्या. कारण की बिढारावर बिढार नसतं. ह्या संपत्तीचं बिढार असेल तर त्या संपत्तीचं बिढार आपल्यावर येणार नाही. किंवा अनेक सामा येते अनंत न सामा. अनेक संपत्तीचं जर का आपल्याकडे भरणा असेल, अनंत परमेश्वर रूपी जी संपत्ती आहे ती कधी आपल्यामध्ये येऊ शकत नाही. आणि म्हणून देवाने काय सांगितलेलं आहे की तुम्ही कसं व्हा, रंक व्हा आधी, आणि रंक झाल्यानंतर मग या गोष्टी चालतात. तुम्हाला जेवायचं असेल तर आधी काय व्हावं लागतं? पोट रिकामं करावं लागतं, तेव्हा भूक लागते. नाहीतर तुमचं पोट गच्च आहे आणि किती पंचपक्वान्न ठेवले तरी म्हणतात नको, तोंड वाकडं करून बोलतो नको आता. म्हणजे आधी काय करावं लागते? जागा करावी लागते. तुम्हाला एखादा विचार ऐकायचा असेल तर तुम्हाला निष्विचार व्हावं लागतं. म्हणजे थोडंसं काय बोलतात त्याला, शांत व्हावं लागतं. आणि डोक्यात विचारांची गर्दी असेल तर दुसरे विचार जे आहेत ते आपल्या डोक्यात येऊ शकत नाही. तसं परमेश्वरूपी संपत्ती जर का आपल्याला आपल्याकडे आणायची असेल तर आधी आपल्याला काय व्हावं? रंक व्हावं लागेल. म्हणजे आपण काहीच नाही आहोत हे एकदा ठरवलं पाहिजे. आणि मग आता आपल्याला काय व्हायचं हे तुमचं नंतर ठरणार आहे. मग तुम्ही जर का म्हणाल मी आमका आमका अधिकारी आहे, म्हणजे मी अधिकारी आहे, म्हणजे मी कोण नाहीये? मी भक्त नाहीये असं त्याचा अर्थ आहे. मी आमका आमका शिकलेला आहे म्हणजे मी भक्त नाहीये. म्हणजे आपण त्या भूमिकेमध्ये आधीच फिट झालेलो आहोत. मी आमका आहे, मी आमका. एखादं नाटक जर का ठेवलं मग त्याला विचारलं की बाबा तू कोण आहेस या नाटकामध्ये? मी प्रधान आहे. म्हणजे तो कोण नाहीये? मग तो राजा नाहीये. एखादं तू कोण आहेस? मी सैनिक आहे. म्हणजे तो कोण नाहीये? राजा नाहीये. तो आपण आपली भूमिका आधीच ठरवून घेतली. म्हणजे मूळ जी परमेश्वराला अपेक्षित भूमिका आहे त्या भूमिकेत आपण नाही आहोत. आपल्याकडे किती पैसा असला, पैसा असणं काही गुन्हा नाहीये, तुमच्या नशिबाने तो तुम्हाला भेटणार आहे. परंतु किती पैसा असला तरी हा पैसा आपला नाहीये आणि आपण या पैशाचे नाही आहोत. आपण आणि हा पैसा वेगळा आहे. आपल्याला या पैशाशी कुठल्याही प्रकारे स्वैरिक संबंध जुळवायचा नाहीये. हे जेव्हा तुम्ही नक्की कराल, जसं आता रस्त्याने जाताना पैसे काय पडलेले दिसले तर आपण ते घ्यायचे नाहीत, ते आपले नाही आहेत. आपण पुढे चालायचं. आपण त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संबंध जोडायचा नाही त्या पैशाचे.
म्हणजे तुम्ही तसं तुमच्या घरातल्या पैशाविषयी पण तुमचा हाच भाव असला पाहिजे की हे आपलं नाहीच आहे. एखादा भूकंप आला तर होऊ नये बरं का असं कधी, परंतु एखादा भूकंप आला तर बघा तुम्ही काय काय बिल्डिंगच्या बिल्डिंग पडून जातात, विषय संपला. आहे तुमचं घर, तुमचं स्वतःचं काय आहे की जे शाश्वत आहे, काहीच नाहीये. हे तुमच्या जीव स्वरूपावर जे लागलेलं आहे तेच फक्त तुमच्यासोबत येणार आहे. ही एकदा गोष्ट लक्षात आली ना की तुम्हाला असं वाटणारच नाही की आपलं घर चांगलं असलं पाहिजे, आपलं घर अमका बंगला असला पाहिजे, आपल्या घरात सोनं असलं पाहिजे, पैसे असले पाहिजे, हे आपल्याला वाटणारच नाही. कारण की हे तुमचं नाहीच आहे, हे तुम्हाला सोडून जायचं आहे लगेच. बघा तुम्ही कुठल्या तरी याच्या किरायाच्या घरामध्ये तुम्ही जर राहत असाल भाडं देऊन, तर त्या घराची डागडुजी करतो का आपण? त्याला पूर्ण टाईल्स लावतो का, कलर लावतो का, किंवा खूप चांगलं करतो का त्याला? असं आपण आपल्याला किती दिवस राहायचं इथे, परत पुढच्या वर्षी दुसऱ्या घरी राहायचंय, म्हणजे ते घर आपण कसं ठेवतो? असंच ठेवतो. तसंच हे घर जे आहे हे सुद्धा अशाच पद्धतीचं आहे. ही संपत्ती त्या पद्धतीची नाहीये जी आपल्या सोबत येणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अधिक मोह ममता वगैरे न ठेवता, अधिक वेळ याच्यामध्ये न लावता, अधिक वेळ आपल्याला ईश्वराच्या ठिकाणी लावायचा आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात रंक व्हावे, म्हणजे हे सगळं माझ्या नावे असून सुद्धा हे माझं काहीच नाहीये, हा जो भाव आहे तो आहे रंक होणे. वास्तविक सोडणं हा एक प्रकार वेगळा आहे आणि घरात राहून सोडणं हा एक प्रकार वेगळा आहे. राहून सुद्धा घरातली कामं जी आहेत ती एकदम आपली नाहीत, फक्त आपल्याला आता ती करायची आहेत कर्तव्य म्हणून, बाकी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह ममता न ठेवू नये. हे सुद्धा परमेश्वरासाठी रंक होण्याचं हे लक्षण आहे. म्हणजे याची सुरुवात तुमची इथून आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे 62व्या वचनामध्ये, त्याचा आणि याचा आपण संबंध जोडणार आहोत आता, की आता जर का आपण सगळं रंक झालो, सगळं सोडून आलो, एकही पैसा आपल्याकडे नाहीये, आणि जर का आपल्याला परमार्थी काही भजन अर्चन काही करायचं असेल, काही पूजन करायचं असेल, मग कसं करायचं? हा एक प्रश्न आपल्या पुढे येईल की आम्हाला काही क्रिया करायची झाली मग कसं करायचं? ह्या प्रश्नाला स्वामींनी उत्तर दिलेलं आहे. स्वामी म्हणतात पुरुष आपले करणी म्हणून प्रवर्ते. पुरुष म्हणजे अनुसरला पुरुष, साधक, ईश्वर आज्ञेमध्ये अधीन असलेला असा जो पुरुष आहे, जो जीव आहे, तो आपली करणीय म्हणून प्रवर्ते. म्हणजे त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून ती सेवा, ती क्रिया, ते दास्य काय केलं पाहिजे? सुरुवात केली पाहिजे. म्हणजे कोणाला काय म्हटलं का होतं हे कराल का? नाही आपल्याकडे पैसे नाही, म्हणजे काय झालं? आपण लगेच माघारी हटलो. एखाद्या व्यक्तीला आपण एखादं कार्य देतो की असं करा की तुम्ही हे पोचून याल का? ते म्हणतं नाही आमच्याकडे पैसे नाहीत, काय नाही, मी नाही जाऊ शकत. परंतु तुम्हाला जर का तो व्यक्ती पोचवायला सांगतोय तर ते येण्या जाण्याचं भाडं पण तो देणार आहे, तुम्हाला पैसे तुम्हाला देणार आहे, तुमची जायची व्यवस्था पण तो करणार आहे. तुम्ही काय करा की ती व्यवस्था पण बघा. आधीच तुम्ही जर का नाही म्हणाले तर ती जी संधी तुम्हाला भेटणार आहे ती तुम्हाला भेटणार नाहीये. एखादं कार्य उपस्थित झालं आणि आपल्याकडे तर पैसेच नाही, आपण सगळं सोडून आलेलो आहे, मग आपण सगळं नकार द्यायचा का? जसं स्वामींनी जेव्हा भटोबासांना सांगितलं की तुम्हा करणे काय ते म्हणे, देवा करायला काही हरकत नाही मला, परंतु माझ्याकडे द्रव्य नाही, आणि ते गोसावी जाणत असते की, म्हणजे स्वामींना हे माहिती आहे की माझ्याकडे द्रव्य नाहीये, बाकी आपण बघून घ्या काय करायचं ते. आता परमेश्वरावर ते कार्य करायचं आहे तर परमेश्वर बरोबर ते कार्य त्यांच्याकडनं करवून तर स्वामींनी घेतलेलं आहे. हे कार्य कोणाला करून घ्यायचंय? देवाला करून घ्यायचंय. मग तुम्ही सगळ्या गोष्टी देवावर सोपवून द्यायच्या. तुम्ही त्या भानगडीत पडायचं नाही, नाही म्हणण्याच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त ते कार्य जे आहे ते योग्य आहे, ईश्वराच्या विधीमध्ये आहे, हे फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की पुरुष आपले करणीय म्हणून प्रवर्तितया द्रव्याची शते मिळती. तुम्ही जर का हे करणीय म्हणजे मला जी सेवा प्राप्त झालेली आहे ती माझी सेवा आहे, ती मला दिलेली सेवा आहे, आणि म्हणून जर का तुम्ही ते कार्य करण्याला प्रवृत्त झालात, प्रवर्तले म्हणजे तयार झालात, पूर्ण मानसिक, वाचिक आणि कायिक या तिन्ही माध्यमातून जर का तुम्ही एकदम तयार झालेला आहात,
तर तुम्हा द्रव्याची शते मिळती, म्हणजे तुम्हाला जे काही लागणारं द्रव्य आहे त्यासाठी ते द्रव्य तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे. तुम्ही त्या बाबतीमध्ये काळजी करायची नाही. जेवढं पाहिजे तेवढं द्रव्य मिळतं. एखादी क्रिया करण्याची इच्छा झाली किंवा एखादी क्रिया तुमच्या बाजूनी येत आहे किंवा तुमच्या हस्ते ती करवायची आहे आणि तुमच्याकडे ते द्रव्य नाहीये, ती वस्तू नाहीये, तरी सुद्धा तुम्ही म्हटलं पाहिजे की हो हे करायचं आहे का, बघू, नक्कीच प्रयत्न करू, काहीतरी करू आपण, होईल. आणि ती देवाला विनंती केली पाहिजे. जर का ते कार्य देवाने तुमच्याकडे पाठवलेलं आहे तर ते कार्य देव बरोबर तुमच्याकडनं पार करून घेईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे कसं झालं. तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटणार. कांडवा प्रसंगी म्हणजे ही लीळा एवढी माझ्या म्हणजे लीळेमध्ये प्रवचनामध्ये येते की ती लीळा कुठल्याही विषयाला बसते. ही लीळा ते म्हणाले की बाबा दगड काय आम्ही बसवणार नाही, कारण की आतमध्ये गेलो, बुडलो वाहून गेलो तर काय करायचं. परंतु भटोबा जेव्हा येतात आणि ते जेव्हा तयार होतात आणि मग ते बाकीच्यांना जेव्हा बोलवलं जातात आणि त्यांना सांगतात की कर्ते करवी ते काही आपण आहोत का, कर्ते करवी ते परमेश्वर आहेत. परमेश्वराने काय केलं, फक्त तुमच्या समोर ती सेवा आणून ठेवली, ती करायची तुम्हाला. आता तुम्ही नाही बोलायचं म्हणजे तुम्ही कोण होणार, ते भक्त होणार ज्यांच्यावर परमेश्वर नाराज झाले. आणि तुम्ही जर का हो बोलले तर तुम्ही ते भक्तवासांसारखे त्या भूमिकेमध्ये असणार की परमेश्वर ज्यांच्यावर प्रसन्न झाले. सोपी लीळा नाही का. तुम्हाला काय करायचं त्या टायमाला, हो बोलायचं की नाही बोलायचं. नाही बोलले तर परमेश्वर नाराज होणार, हो बोलले तर मग परमेश्वर प्रसन्न होणार. फक्त ती सेवा ती बघितली पाहिजे, ही खरोखर ईश्वरोक्त सेवा आहे. तर आता उद्या मी तुम्हाला म्हणेल की बाबा मला टीव्ही घेऊन द्या, आणि तुम्ही जर का मला टीव्ही घेऊन नाही दिला तर मी नाराज होईल, आणि मी नाराज म्हणजे देव नाराज. असं चालेल का. इथे काही असं नसतं. ईश्वरोक्त सेवा म्हणजे ईश्वरोक्त सेवा असते की तुम्हाला ती जाणवते की खरोखर आहे. एखाद्या अशक्ताची सेवा असेल, एखादं काहीतरी अग्नीचं कार्य असेल परमार्गाचं, हे अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये खरोखर तुम्हाला पण जाणवतं ते की नाही इथे ही सेवा घडणं आवश्यक आहे. आणि मग ती आपण केली तर मग परमेश्वर प्रसन्न होतात. ज्याच्याने दोष घडणार आहेत अशा जर का सेवा तुम्ही केल्या तर मग त्याच्याने काय होईल, परमेश्वर अप्रसन्न होतील. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, ईश्वराची सेवा म्हणून, म्हणजे देवानी जे सेवा जास्त सांगितलेलं आहे, स्मरण सांगितलेलं आहे, लीळा चिंतन सांगितलेलं आहे, हे देखील तैसे आठवी जे सांगितलेलं आहे, अस्तिबरी सांगितलेली आहे, हे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तुम्हाला कुठेही माघार घेण्याचं कुठलंही इच्छा होता कामा नये. सरळ उद्या तुम्ही एकदम तयारीमध्येच असलं पाहिजे की कधी मी हे करेन, असं तुम्हाला मनामध्ये असलं पाहिजे. तर त्या द्रव्याची शते मिळती. द्रव्याची शते म्हणजे ते जर का कार्य द्रव्याने होणार असेल तर त्याच्याने द्रव्य मिळणार तुम्हाला. ते कार्य जर का अन्नाच्या हिशोबाने होणार आहे, अन्नधान्याच्या हिशोबाने, तर तुम्हाला ते मिळेल. ते कार्य जर का पाण्याच्या माध्यमातून होणार असेल तर तुम्हाला पाणी मिळेल. ते द्रव्य, ते कार्य जर का तुम्हाला अजून कुठल्या माध्यमातून होणार असेल तर ती वस्तू तुम्हाला त्यावेळेस उपलब्ध होणार. म्हणजे बरोबर परमेश्वर त्या ठिकाणी सहाय्य करतात. आपण बघितलं की जे जे आपल्याला त्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला उपलब्ध करून देतात. साधेच्या मनामध्ये आलं की काहीतरी फुलांनी पूजन करावं, त्यांना लगेच तिथे कसली फुलं दिसली, ती रिंगणीची फुलं दिसली. त्यांना वाटलं काहीतरी सुगंधित वस्तूने आपण स्वामींचं पूजन करावं, त्यांना काय दिसलं, तिथे दवना दिसला. म्हणजे कुठेतरी तो भाव त्यांच्या मनामध्ये येऊन गेलेला आहे. निळभट्टांच्या मनामध्ये होतं की मला काहीतरी पूजन करायचं आहे अशा पद्धतीने. स्वामींनी त्यांना किती पूजन दिले, एकच पूजन मागितलं, स्वामींनी 2 पूजन दिलं. कारण की त्यांचा भावच एवढा असेल, एका पूजनाने तो भरणारच नाही, त्यांचं मन भरणार नाही. स्वामी द्वय पूजन त्यांना दिले. ते अलंकार स्वामींनी स्वीकार केले. आणि अलंकारातलं जे सुवर्णत्व आहे, म्हणजे काय आहे, अलंकार सोन्याचे असतील परंतु त्याच्यातलं मेन सुवर्ण काय आहे, मुख्य सुवर्ण काय आहे, त्यांची जी आवडी आहे, त्या अलंकारांच्या समर्पणाची जी आवडी आहे, परमेश्वराच्या ठाई ते समर्पित झाले पाहिजे. हा जो काही श्रद्धेचा भाग आहे, हा जो काही आवडीचा भाग आहे, हे मुख्य सुवर्ण आहे. स्वामींनी ते सुवर्ण काढून घेतलं, त्या सुवर्णाचा स्वीकार केला स्वामींनी.
धातुरूपी जे सुवर्ण आहेत त्याचा स्वीकार नाही केला. आवडीरूपी श्रद्धारूपी जे सुवर्ण आहे ते सुवर्ण स्वामींनी काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर जे काही नुसतं धातुरूपी सोनं आहे ते काढून ठेवलं परत. आणि जे भावरूपी जे सुवर्ण आहे त्याचा स्वीकार करून घेतलेला आहे. परमेश्वर ते स्वीकारतात बरं का. तुम्ही सोनं वाहता की आम्ही एवढा मुकुट केला बरं का सोन्याचा, पण परमेश्वर ते काढून ठेवतात. वेळेचं प्रमाण आहे. तुम्ही जर का त्या भावाने, नम्र भावाने, रंक भावाने जर का ते अर्पित केला तर त्यातलं सुवर्णत्व परमेश्वर काढून घेतील. नुसतं सोन्याच्या धातूचं करणार काय परमेश्वर? आमच्या स्वामींना 5,000 सोन्याच्या आसूंचं जे काही काय दिलेला, जोगवटा दिलेला होता. कोणी दिलेला? त्या मल्लाने दिलेला होता. स्वामींनी काय केला? तो ठेवला का जवळ? देऊन टाकला. आपण उगाच देवासाठी अलंकार करतो आहे, परंतु आपण अलंकार देवासाठी न बनवता स्वतःच अलंकार झालो पाहिजे, तर परमेश्वर आपला स्वीकार करतील. स्वामी काय म्हणतात? मंडळी का येथचा कोण आहे? अवयव की मा येत याचा काही निरोध असे. म्हणजे आपण काय झालं पाहिजे? तशा पद्धतीचा अलंकार झालं पाहिजे की जेणेकरून देवाला पण वाटलं पाहिजे की आपला स्वीकार करावा. इतर तुम्ही अलंकार आणत असाल तर त्याच्याने काही त्याचा तो उपयोग नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही एखादं कार्य करत असाल आणि ते कार्य करण्यासाठी जर का तुम्ही तयार झालात मनापासून ईश्वराला विनंती करून, तर तुम्हाला काय होणार आहे? द्रव्याची शते मिळती, म्हणजे शतद्रव्य मिळतील, किंवा जेवढं पाहिजे तेवढं द्रव्य मिळेल, जेवढं पाहिजे तेवढी ती वस्तू मिळेल, तो पदार्थ मिळेल, तो वेळ मिळेल आणि तो भाव सुद्धा तुमच्यामध्ये तयार होणार आहे. आणि मग आता जे काही द्रव्य मिळालेलं आहे आपल्याला ते कोणीतरी दिलेलं आहे, कोणीतरी देतं. मग अशा व्यक्तीविषयी आपण हितचिंतन करावे काय? किंवा अशाच व्यक्तीविषयी हितचिंतन करावे का? म्हणजे कधी आपण कोणाकडे द्रव्य मागितलं की काय होतं की सगळेच जण काय द्रव्य देऊ शकत नाही. एखाद्याकडे आपण जर का म्हटलं हो ही सेवा करा बरं थोडंसं, म्हणजे शारीरिक सेवा करा, तर ती व्यक्ती म्हणते काही नाही मला जमणार नाही. म्हणजे काही लोक खरोखर सेवेसाठी उपस्थित होतात, काही लोक उपस्थित होत नाही. मग आपलं काय होतं की जो उपस्थित झाला त्याच्याविषयी आपलं हितचिंतन असतं की बरं झालं बरं तुम्ही आले, देव तुमचं भलं करेल. आणि जे नाही आले किंवा ज्यांनी काही मदत केली नाही त्यांच्याविषयी आपला भाव कसा असतो? त्यांच्याविषयी अहित भाव असतो आपला. म्हणजे स्टेशनला मागतात ना, ते बोलतात की भगवान तुम्हाला भला करेगा, हे जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा बोलतात बरं का. ते नाही दिलं तर ते लोक शिवाय देतात बरं का. म्हणजे दिलं तर ते आपलं चांगलं चिंतन करतात आणि नाही दिलं तर वाईट चिंतन करतात. हे झालं त्यांचं. आता व्यवहारामध्ये आपल्या बाबतीमध्ये जर का असेल, जर का तुम्ही कोणाच्या उपयोगी गेलात, तुम्ही कोणाला मदतनीस झालात, तर ते लोक म्हणजे बरं हा चांगला आहे मग. परंतु जर का तुम्ही नाही म्हटलं ना एखाद्याला, तर लगेच तो तुमची पाठ फिरली की लगेच म्हणतात बघा यांच्या आम्ही नेहमी उपयोगी जातो, हे कधी उपयोगी जातात, आज कधी नव्हत आम्ही काम सांगितलं तेही नाही म्हटले, हे असे आहे तसे आहे अमकं आहे डमकं आहे, यांचा सत्यानाश होईल. ही शेवटची स्टेप आहे बरं काही. म्हणजे एखाद्याचं आपण एखादा आपल्या मदतीला आला तर तो चांगला आणि नाही मदतीला आला तर तो वाईट. आता कधी कधी समोरच्याची पण अडचण असते, काही ना काही अडथळे असतात त्यांचे. मग जसं आता आमच्या कोणी सत्संगाला आलं तर आम्ही त्यांच्याविषयी हितचिंतन करतो, पण नाही आले त्यांच्याविषयी अहित चिंतन करत नाही. कारण की आहे प्रत्येकाचे अडथळे आहेत, प्रत्येकाचे अनधिकार आहेत, अयोग्यता आहे, त्या गोष्टी त्यांना अडथळा देतात. परंतु कमीत कमी अशा लोकांपर्यंत आपली रेकॉर्डिंग तरी पोहोचली पाहिजे, प्रवचन पोहोचलं पाहिजे कुठल्याही माध्यमातनं का होईना. म्हणजे सांगितलं की ज्ञान हे कुठल्याही माध्यमातनं येऊ द्या, ते तुम्ही काय केलं पाहिजे? घेतलं गेलं पाहिजे, तुमच्याकडे ऐकलंच पाहिजे. तुम्ही भटोबासांना पाणी दिलं, आता ते भटोबास कुठे बसलेले आहेत तिथे त्यांनी ते पाणी त्यांना दिलं आणि ते भटोबासांनी ते पाणी पिलं आणि भटोबास म्हणतात अरे हे असं गढूळ पाणी का दिलं? म्हणजे आता तो देणारा व्यक्ती बसलेला आहे का उभा आहे? भटोबास समजा बसलेले असतील, पण जे देणारे पाणी देणारे ते उभेच असतील की नाही? मग ते म्हणाले की बोडी गंगा समान सांगितली देवाने.
म्हणजे ही छोटेखानी चर्चाच आहे की नाही? ते काय दंडवत घालून झालं का हे सगळं काही? नाही. तुम्हाला ज्ञान जिथे मिळेल तिथे घेता आलं पाहिजे. जिथे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होते त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान घेता आलं पाहिजे. तुम्ही जर का, म्हणजे मी काल सांगितलं की जेव्हा आपण 1 तास किंवा अर्धा तास वचन वाचायला बसतो आणि त्या टायमाला काय होतं की आपलं नक्की आहे की 5 ते 5:30 आपल्याला वचन वाचायचं आहे आणि तुम्ही काय केलं, 5:30ला 5 कमी असताना 5:25ला तुम्ही सूत्रपाठ बंद करून दिला. 5 मिनिटं तुम्ही अवधारण केलेलं आहे. लक्षात येत नाही बरं का आपल्याला कधी हे. तुमचं रोजचं आहे की तुमचं रोजचं नक्की आहे की 50 वचनं वाचायची आहेत आणि तुम्ही काय केलं, आज कंटाळा आला भरपूर, 45 वचनं वाचले आणि बंद केलं. 5 वचनांचं अवधारण केलं तुम्ही नक्की केलेलं ना ही गोष्ट की एवढं वाचायचं आहे. आता या गोष्टीला आपण तेवढा गांभीर्याने घेत नाही, एवढं लक्षात येत नाही आपल्या. परंतु वास्तविक एक वचन जरी तुम्ही डावललं वाचायचं तर काय होणार, त्याचं अवधारण होणार. तुम्ही म्हटलं 1 गाठी कमी करू आज, तर तुमचं एका गाठीचं अवधारण होणार आहे. म्हणजे तेवढा वेळ जो आहे तुम्ही अवधारण करता आहात. आपल्या या गोष्टी लक्षात येत नाही आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतनं अवधारण घडतं, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आपल्याला काहीच वाटत नाही या गोष्टीचं. तर तसं होता कामा नये. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण साध्य करता आली पाहिजे आपल्याला. मग ते ज्ञान जे आहे ते कुठल्याही माध्यमात नाही हो. आधीच्या काळामध्ये असं होतं की लिखाणावरच बंदी होती. माईम भट्टांनी सुरुवात केली लीळाचरित्र लिहायची, ते पण माईम भटोबासांना विचारून. त्यावेळेस ते लिखाण केलं गेलं. आता ते सगळं एक संध होतं. त्यात मग केशवदासांनी विनंती केली की बाबा हे वेगळं करू का, मी वचन वेगळे करू का, दृष्टांत वेगळे करू का, त्याची प्रकरणं. मग ती आज्ञा ती दिली गेली. म्हणजे तोपर्यंत ती गरज होती का, नव्हती, पण नंतर गरज पडायला लागली. मग प्रत्येकाने आपापले खरडे लिहून ठेवले. चर्चा झाल्यानंतर तुम्हाला काय समजलेलं आहे ते तुमचे पॉइंट तुम्ही लिहून ठेवा. ह्यांचे पॉइंट हे लिहून ठेवतील, माझे पॉइंट मी लिहून ठेवेल. ह्याला खरडे असं म्हणतात. हे मानव पंथामध्ये लिहिल्या गेलेले त्या काळामध्ये. आणि हे सगळं जे काय आहे, मग त्याच्यानंतर मग पक्ष असतील, टीका असतील वगैरे जे काय असेल ते लिहिल्या गेलं. पण कशामध्ये लिहिल्या गेलं? मराठीत नाही बरं, लिपीमध्ये. मराठीत लिहायला परवानगी नव्हती. त्याच्यानंतर मग ते मराठीमध्ये आलं की नाही, काळाच्या अनुसार बदल होत स्वीकारलेला आहे. मानव पंथाने बदल स्वीकारलेला आहे. त्यानंतर मग छपाईला बंदी होती. आता सरसकट छपाई, कोणी पण उठसूट छपाई करतंय. त्यानंतर नाम जे आहेत ते मराठीमध्ये छापायला बंदी होती. खूपसे सूत्रपाठ असे आहेत की ज्याच्यामध्ये नाम जी आहेत ती नाम कशामध्ये आहेत, लिपीमध्ये छापलेली आहेत आज सुद्धा. परंतु ती नाम सुद्धा मराठीमध्ये आली. म्हणजे सगळं मराठीत आलं. मग ते अन्य माणसाला देण्यावर बंदी होती. कितीतरी प्रोफेसर आपल्या वचनांवर, लिळेंवर, दृष्टांतावर PhD करतात आहे. महानुभाव साहित्य संमेलन एका आम्ही गेलेलो होतो, तिकडे अनेक कॉलेजचे प्रोफेसर जे होते ते आपला महानुभाव पंथाचा विषय मांडण्यासाठी आलेले होते. वचनावर वगैरे ते बोलत होते. म्हणजे काळानुसार महानुभाव पंथाने बदल केलेला आहे, बदल स्वीकारलेला आहे आणि तो बदल स्वीकारावाच लागणार आहे. अशा वेळेस जर का तुम्हाला कोणी म्हटलं की इथे बघा रेकॉर्डिंग सुरू आहे, लीळा सुरू आहे खडकुलीची, ऐका. तुम्ही म्हणा नाही आम्ही रेकॉर्डिंग ऐकत नाही, रेकॉर्डिंग ऐकणं म्हणजे निषिद्ध आहे, त्याच्याने दोष लागतो, हे लागतो. हे जे काही वाक्य चालू आहेत, ही जी काही अस्वस्थता चालू आहे, ही जी काही तमतम चालू आहे, ही व्यक्ती काय करते, आपल्या कानात टाकून लीळा ऐकते, ती सात्विक आहे. आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती तिकडच्या बाहेरच्या याच्यामध्ये जाऊन बडबड चालू आहे त्याची. हे काय पद्धत आहे का? हे काय ज्ञान घेण्याची पद्धत आहे का? आता मला हे सांगा, ही तमतम योग्य आहे की लीळा ऐकणं योग्य आहे? लीळा ऐकणं कधी योग्यच आहे. ती तमतम करण्यापेक्षा ती अन्य वार्ता सुरू आहे. ही जी काही अस्वस्थता आहे, आणि आमचे स्वामी सांगतात येणे बोधे बोधवंताची स्वस्थता आत. येथीच्या ज्ञानियाकडे एवढी स्वस्थता आहे की तो अस्वस्थ कधी होत नाही. हे ज्ञान कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. परमेश्वर काय करायचं ते बघून घेणार आहे.
एखाद्याने जरी ते ज्ञान बाहेर काढलं, ते ज्ञानाचं बाजार मांडला, तरी त्याचा हिशोब कोण बघणार? संयोग योग साह्यतीनी माया करी. ते मायेकडे काही कार्य सोपवून दिलेले आहेत. परमेश्वर काय आपल्या पद्धतीने निर्णय घ्यायचा तो त्या व्यक्तीविषयी घेणार आहेत. त्याच्याविषयी इतर जे पंथीय ज्ञानी व्यक्ती आहेत त्यांनी अस्वस्थ होण्याची काही गरजच नाही आहे. कारण की स्वामी सांगितलं की बोधवंता म्हणजे बोधे करून ईश्वराचा जो बोध आहे त्या बोधामुळे त्या बोधवंताला एवढी स्वस्थता आहे की ती इतर कुणालाही तशी स्वस्थता नाहीये. आणि म्हणून माझं असं मत आहे की जिथून जिथून तुम्हाला ज्ञान मिळतं, आज तुम्ही लिपीतनं पण ज्ञान घेत होते इतक्या दिवस, आता मराठीतनं ज्ञान घेता की नाही? घेतात की नाही? ज्ञान घेणं ही अजिबात वाईट गोष्ट नाहीये. कारण की कालच्या वचनामध्ये आम्ही बघितलं की परमेश्वर काय करतात, कर्मभूमी स्थिता मनुष्य देहयुक्त जीवा ज्ञानपर्यंत आपला संबंध देतील. म्हणजे परमेश्वर प्रत्येक जीवाला ज्ञान देतात आणि ज्ञान देण्यासाठीच म्हणून ही सृष्टीची रचना केलेली आहे. ज्ञान दिल्यानंतरच पुढचं कार्य आहे. परमेश्वर काय म्हणतात, ज्ञानी विन वैराग्य काही करावे बाप्या. ज्ञानी विन भक्ती सुद्धा तुम्ही नाही करायची. भक्ती सुद्धा कशी पाहिजे? ज्ञानयुक्त पाहिजे. त्याच्यानंतर ज्ञाने विना ज्ञान सुद्धा तुम्ही काढू शकत नाही. ज्ञान काढण्यासाठी पण तुम्हाला ज्ञान पाहिजे. तुम्ही ज्ञान काढताय कशासाठी? की बाबा आता हे आमुष आहे, मग आज काय करायचं आपण? आपल्याकडे अर्धवट ज्ञान असेल ना तर आपण हे विचारणार, बाबा मग आज संकष्टी, मग आपण काय करायचं? बाबा आज आता ते आमका महिना सुरू झालेला आहे आता, मग त्या पूर्ण महिन्यात आपण काय करायचं हे विचारणार आपण, अर्धवट ज्ञान असेल तर. जर तुमच्याकडे ज्ञान काढण्याचं ज्ञान असेल तर तुम्ही काय करणार? परमेश्वर प्राप्ती कशी होईल, अनुसरण कसं घडेल, अस्थिपरीचं आचरण कसं करायचं आणि निरालंबी नेमकं व्हायचं कसं, आपण स्वभावाला मात्रा कशी द्यायची, विकार विकल्प शून्य कसं व्हायचं, जन्मक्षेपणे म्हणजे काय, स्वदेश स्वग्राम संबंधीचा संबंध त्याग हा कसा करायचा, भिक्षा कशी मागायची, सात्विक कसं राहायचं, स्मरणाची बैठक कशी करायची, स्मरणामध्ये लीळा कशी आठवायची, मूर्ती कशी आठवायची, नाम कसं आठवायचं, हे प्रश्न असतात बरं का. ज्यांना ज्ञान काढायचं ज्ञान आहे ना त्यांचे प्रश्न हे असतात. आणि ज्यांचे अर्धवट ज्ञान आहे मग ते बाबा हे वास्तुशांती करायची आहे आम्हाला, कशी करायची ती, मग बाबा हे आमच्या महिन्या हे काय याचं काय करायचं, बाबा तमक्याला ते काय करायचं, मग आज ते आमचं हे आहे मग आपण काय बनवायचं देवाला. हे जे काही प्रकार आहे तो अर्धवट ज्ञानाचा तो प्रकार आहे. जर का आपल्याला कोणी आता ह्या काही गोष्टींमध्ये आपल्याला कोणी काही दिलं आणि नाही दिलं तर आपण अस्वस्थ होतो, नाही दिलं तर, दिलं तर आपण स्वस्थ होतो. हे कशामुळे आहे की आपल्याकडे ज्ञानच नाही आहे. महानुभाव पंथाच्या प्रत्येक साधकाकडे, म्हणजे तो साधू असतील तर असणारच आहे त्यांच्याकडे ज्ञान, परंतु जे ग्रस्त आहेत, वासनिक आहेत, त्या प्रत्येकाकडे यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. ते यथार्थ ज्ञान फक्त सूत्रपाठ ग्रंथातनं, लीळाचरित्र ग्रंथातनं, स्मृतिस्थळ ग्रंथातनंच प्राप्त होणार आहे. तुम्हाला जर का चालायचं असेल तर या ग्रंथांच्याच आधारे जे आहेत आपल्याला मान्य आहेत, 4 प्रमाण आहेत, श्रुती स्मृती मार्गरूढी आणि वृद्धाचार. श्रुती स्मृती मार्गरूढी आणि वृद्धाचार या 4 ग्रंथाच्या आधारेच आपल्याला काय करायचं, ज्ञान आचरण करायचं आहे. मग काही लोकांना अशा गोष्टी केल्या की ते म्हणतात मग देवानी व्हॉट्सअप वापरायला सांगितलंय का? आता हा कसा आहे, अडमूट प्रश्न आहे. अशा व्यक्तीला मी प्रश्न विचारेन की देवानी असं वाकडं तरी बोलायला सांगितलंय का समोरच्याला? तेही नाही सांगितलेलं आहे. आता हा कसा आहे की त्या काळामध्ये ती गोष्ट नव्हती म्हणून त्या काळामध्ये ते स्वामींनी सांगितलं नाहीये. याचा अर्थ असा आहे की स्वामींनी पुस्तकही वाचायला सांगितलेलं नाहीये, स्वामींनी तर गीतही विखो सांगितलेले आहेत. आमच्याकडे तर किती पंथामध्ये गीत तयार झालेले आहेत, सिनेमाचे चालीवर पण चालू आहेत. मग ह्या आचरणाचं काय, ह्या आज्ञेचं काय? मग प्रत्येक आज्ञाची तंतोतंत पाळल्या गेली पाहिजे. मग समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय आज्ञा आहे आणि कुठे काय नाही टाकलं पाहिजे हे नंतर सांगता येणार. आधी काय केलं पाहिजे, पंथातल्या इतर आज्ञा ज्या आहेत त्या आधी व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजे. हे कशामुळे होतं माहिती आहे? हे
थोडंसं वैचारिक पातळी जी असते ना, ती वैचारिक पातळी प्रगल्भ नसल्यामुळे हा संकोचितपणा आहे. आता ज्ञान काढण्यासाठी सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे. आपले प्रश्न त्या पद्धतीचे असले पाहिजेत. आपल्याला कुठल्या ठिकाणी काय क्रिया करायची या सगळ्या गोष्टींसाठी ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर का आपल्याला एखादं कार्य करायचं आहे आणि म्हणून कोणी आपल्याला द्रव्य दिलं तर त्याचं हितचिंतन करायचं. आणि कुणी द्रव्य नाही दिलं, कुणी मदत नाही केली, कुणी मदतीला नाही आलं म्हणून त्याचं अहित चिंतन करायचं का? नाही करायचं. तुमच्याकडे ज्ञान असेल ना तर तुम्ही कधीही असा प्रकार करणार नाही. स्वामी सांगतात येथून तुम्ही ऐसे होवावे की, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही कसं व्हावं की हा जण तुमचे डोईये डोईये मारेल, म्हणजे सगळं जग तुम्हाला शारीर मानसिक वाचिक पद्धतीने तुम्हाला नावं ठेवतात ना. तुम्ही जर का ग्रुपमधनं जा, कधी देवदेव करायला जा, स्थानवंदन करायला जा, आणि जर का तुम्ही स्थानवंदन करून सगळ्यांच्या आधी गाठी घेऊन बसलात प्रत्येक ठिकाणी तर ते समोरचे तुम्हाला नावं ठेवते, आले मोठे स्मरण करणारे. मानसिक हे चालतं बरं का, हे वाचिक हे पण चालतं. अशा पद्धतीने लोक तुम्हाला काय करू शकतात, नावं ठेवू शकतात. जर का तुम्ही चांगलं करत असाल तरी पण 100 मुलांमध्ये एक मुलगा जर का अभ्यास करणारा आहे ना तर 99 मुलं त्याला नावं ठेवतात, काय मोठा आला अभ्यास करणारा, हे ते वगैरे असं. तुम्ही एखादी गोष्ट चांगली करताय तर तुम्हाला लोक नावं ठेवण्याची संधी अधिक आहे. खूप लोक तुम्हाला नावं ठेवू शकतात. तुम्ही असं समजू नका तुम्ही चांगलं कार्य करता म्हणजे लोक तुम्हाला फक्त नावातील, तुम्हाला नावं ठेवतील, उलट डबल नावं ठेवतील. तर अशा टायमाला तुम्ही काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, हा जण तुमचे डोईये डोईये मारेल म्हणजे तुम्हाला नावं ठेवेल, काय हे बोलतील तुम्हाला, परंतु तुम्ही काय करायचं, परी तुम्ही डोईची ओढवावी की, म्हणजे तुम्ही काय करायचं, सहन करायचं. एखाद्याने आरे म्हटलं आपण काहीही बोलायचं नाही, आपण लगेच कार्य बोलायचं नाही, ऐकून घ्यायचं. कधी कधी काय असतं की मौन असणं. तर त्या ठिकाणी परसनायक आणि जानोपाध्याय चाललेले आहेत, कुठे, रिद्धपूरला चाललेले आहेत श्रीप्रभूंच्या भेटीला. तिथे स्वामी विधी सांगतात मौन्य असावे. स्वामींनी ही गोष्ट आवर्जून सांगितली, कारण की लोक डोमेग्राम सारख्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा काय करतात, बडबड बडबड बडबड. अरे ज्या उंच मठामध्ये ते भक्तजन बडबड करत होते म्हणून स्वामी तिथे थांबले नाहीत, निघून आले राजमठामध्ये. नाराज झाले त्यांच्यावर, खंती त्यांच्यावर उदास झाले स्वामी त्यांच्यावर, त्यांना शिक्षा पण केलं स्वामींनी नंतर. अशा डोमेग्रामला जाऊन ही लीळा ऐकून तरी पण आपलं अन्य मार्गात चालू जर का असेल तर मग आपण त्या लीळेतनं बोधच काय घेतला. फक्त लीळा ऐकायची नाही, लीळा अशी ऐकायची नाही, लीळा तशी ऐकायची नाही, एवढंच आपण फक्त बोलतोय. परंतु ती लीळा ऐकल्यानंतर काय करायचं हे आपण कधी लोकांना सांगत नाही. एखाद्याविषयी मनामध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा त्या लीळेतनं आदर्श काय मिळतं आपल्याला हे आपण लोकांना सांगण्यामध्ये आपला अधिक वेळ घालवला पाहिजे. आणि म्हणून त्या डोमेग्रामची ही लीळा सांगत असताना किंवा ऐकत असताना आपण सगळ्यांनी नक्की केलं पाहिजे की कुठल्याही स्थानाला गेल्यानंतर स्थान वंदन करायला जात असताना म्हणून आपण बोललं नाही पाहिजे, मौने असावे, म्हणजे त्या ठिकाणी बोललं नाही पाहिजे आपण. हा विधी स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे कुठल्या ठिकाणी कसं वर्तन करावं हे स्वामी त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे आता त्या लीळेमध्ये जेव्हा जानोपाध्याय आंब्याच्या पंक्ती सोडून ते जातात रिद्धपूरला, परसनायकांनी त्यांना नावं ठेवली नसतील का, ठेवली असतील, किंवा त्यावेळेस ते लीळेमध्ये तेवढं काय आलेलं नाहीये, पण ते म्हटले असतील त्यांना काय तुम्हाला एवढं लागून गेलं आमचं टमकं. परंतु जानोपाध्यांनी त्यांना अधिक काही सांगण्याच्या पेक्षा त्यांनी निश्चित केलं असेल की एवढा वेळ ह्यांचं भाषण ऐकण्यापेक्षा तेवढ्या वेळ आपण प्रवासामध्ये लावू, लवकर पोचू रिद्धपूरला. म्हणजे जर का तुम्हाला असे कोणी नावं ठेवत असतील, तुम्हाला कोणी काय हे करत असेल, शारीर मानसिक वाचिक जर का तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, डोईची ओढवावी की, म्हणजे कधी कधी मौन असलेलं खूप चांगलं असतं बरं का. समोरच्याने एक वाक्य बोललं तर तुम्ही किती वाक्य बोलणार, कमीत कमी 3 वाक्य असतात बरं का. एका वाक्याला 3 वाक्य. हिशोब करून बघा तुम्ही भांडण्याच्या वेळेस. तुमच्या घरात कोणी भांडण काढलं, त्यांनी एक वाक्य बोललं की तुम्ही कमीत कमी 3 वाक्यात उत्तर देता त्याला. आणि जर का 2 वाक्य बोलले तर 30 वाक्य बोलतो आपण. 6 नाही बरं का, म्हणजे बोलण्याला बोलणं वाढत राहतं.
म्हणून कधीही कमी बोलणं हा खूप चांगला उपाय आहे. आमच्या पंथातले ज्ञानी अधिकरण मंडळी जी आहेत ना, ती खूप कमी बोलतात. त्यांना 10 प्रश्न विचारले तर ते एक उत्तर एका वाक्यात उत्तर देतील किंवा कमीत कमी शब्दांमध्ये उत्तर देतील, कमीत कमी वाक्यामध्ये उत्तर देतील, शांतपणे उत्तर देतील, सात्विकपणे उत्तर देतील. कारण की त्यांना ते माहिती आहे अधिक बोलणं म्हणजे दोषास योग्य होण्यासारखं आहे. म्हणून ते काय करतात, दोषाला पात्र होत नाही, निर्दोष राहण्याचा प्रयत्न करत असतात, मौन असावे. मग अशा वेळी जर का म्हणजे मामाजी आम्हाला सांगायचे, आता जर का तुम्ही भिक्षेला गेल्यानंतर तिथे कोणी भिक्षेमध्ये भिक्षाच वाढत नाही तर का लोक अन्नच वाढतील असं नाही. आपण जी भिक्षा घ्यायला जातो ती फक्त अन्नाची भिक्षा घ्यायला जात नाही. आपण त्यावेळेस 2-3 प्रकारच्या भिक्षा मागायला जात असतो. मग त्याच्यामध्ये कोणी कोणी पदार्थ वाढतात बरं का, चांगले पदार्थाची भिक्षा, कोणी शिळे पदार्थ वाढतात, शिळ्या पदार्थांची भिक्षा, कोणी असतील कोणी प्रतिकूल तर ते काय करतील, खराब झालेले पदार्थ पण वाढतील कदाचित, सांगता येत नाही. हे झाले तिसरा प्रकार झाला भिक्षेचा. काही लोक गेल्यानंतर तुमची स्तुती करतील, म्हणजे स्तुती वाढतील तुमच्या भिक्षेमध्ये. काही लोक गेल्यानंतर तुम्हाला शिव्या पण देतील बरं का, एवढे धडधाकट आणि भिका मागतात, यांना कमवायला नको काही नको असंही म्हणतील. म्हणजे कितवा झाला हा प्रकार, 5 प्रकार झाले ना. भिक्षा किती प्रकारे तुम्हाला येऊ शकते, म्हणजे तुम्ही हे 5ही प्रकार घ्यायला जायचं असतं तुम्हाला. ज्याची हे अधिकार योग्यता असेल, ज्याला क्रिया कुठे करावी हे माहिती आहे, ज्याच्या हात ते उत्तम क्रिया करून घ्यायची आहे, तो उत्तम पदार्थ वाढेल. मध्यम असेल तर मध्यम पदार्थ वाढेल. एखादा अजून प्रतिकूल म्हणजे तसा असेल त्याच्याकडनं तशाच पद्धतीचे पदार्थ वाढवल्या जातील. एखादा व्यक्ती स्तुती करणारा असेल तर म्हणजे त्याच्याकडे ते गुणवत्ता असेल तर ती गुणवत्ता त्याची उपयोगी जावी, हा एक प्रकार. म्हणजे साधू संतांचं ईश्वराचं गुणवाखाणन करणं. एखाद्या वेळेस कोणी तुम्हाला अपशब्द पण बोलेल, अपमान पण करेल, अनादर पण करेल, हकलून पण लावेल तुम्हाला, हे सगळं तुम्हाला स्वीकारायचं आहे. तुम्ही भिक्षा घ्यायला चालले, झोळी तुमची रिकामी आहे, येऊ द्या, जे येतंय ते येऊ द्या. त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे की एक कोणी ऋषीमुनी साधू, अन्य कथा आहे, त्या बाईकडे भिक्षेला गेले. त्या बाईनी काय केलं, त्याच्यात माती वाढली. म्हणजे पहिल्या वेळेस तर काही वाढलंच नाही. दुसऱ्या दिवशी परत गेले, परत तिने शिव्या वगैरे दिला, काही वाढलंच नाही. तिसऱ्या दिवशी परत गेले, तिने काय केलं, माती घेतली आणि वाढली त्याच्यात. ते वा वा छान, काय छान, मी तर माती दिली तुम्हाला. माती जरी दिलीस, 2 दिवस तर काहीच दिलं नव्हतं तू, आज कमीत कमी माती दिलेली आहे, म्हणजे काहीतरी दिलंस तू. म्हणजे आपल्याला भिक्षेच्या याच्यामध्ये ते स्वीकारण्यासाठी जायचं आहे. अशा वेळेस कोणी जे देईल ते तुम्ही डोईची ओढवावी की म्हणजे तुम्ही सहन करता आलं पाहिजे. असं नाहीये की बघा यांनी शिळाच भात वाढला बरं का असं म्हणायचं आणि भिक्षा मागत डोक्यामध्ये तेच, यांनी शिळा भात वाढला, यांना काय ताजा वाढता येत नाही का, एवढं मोठं घर आहे, हे आहे ते आहे, जे तुम्ही सहन करताय का, हे तुम्ही सहन नाही करत आहे, तुम्ही बोलून दाखवताय. सहन करता आलं पाहिजे, सहनशक्ती याला म्हणतात स्वस्थता. तुमच्याकडे स्वस्थता असेल तर तुम्ही सहन कराल, तुमच्याकडे स्वस्थता नसेल. आमचे स्वामी किती सहन करत होते. बाईसा म्हणतात ह्यांची आमच्यावर बुद्धीच नाही. कुणाची, सारंग पंडितांची. स्वामी म्हणतात अहो तुमच्यावर काय, आधी येत बुद्धी व्हावी, आमच्यावरच त्यांची बुद्धी नाहीये. म्हणजे स्वामी काय करतायत, आपल्याला दाखवतायत की सहन कसं करायचं. स्वामींवरच त्याची बुद्धी नाही आणि तरीही स्वामी त्यांच्याकडे भोजनासाठी जातात. तो स्वामींचा अपमान करतोय, स्वामींच्या भक्त मंडळींचा अपमान करतोय, परंतु स्वामी एका शब्दाने तर काय बोलले का, स्वामी काय हे केलं का, स्वामींनी अपमान केला का, तसं नाही. स्वामी सहन करतायत. का करतायत सहन, ते धानाईचा आणि ते उमाईचा तिकडे आहेत आतमध्ये. जे सारंग पंडित सरल्यानंतर ते अनुसरण घेणार आहे ते स्वामींना माहिती आहे. त्या 2 व्यक्तींसाठी परमेश्वर आमचे तिथे जाताना सहन करतात. कारण की स्वामी गेल्यामुळे ते जे काही भोजन बनतंय स्वामींसाठी ते उमाईचा बनवते आहे. ती धानाईचा जी काही ना काही स्वामींसाठी पाठ टाक हे चौरंगठ हे वगैरे काहीतरी करतच असेल की नाही, त्यांचीही सेवा खंडित होऊ नये म्हणून आमचे स्वामी सहन करतायत. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे फायदा भरपूर असतो सहन केलं तर. आणि जर का तुम्ही ते सहन केलं नाही, 1 घाव 2 तुकडे केले
तर तुमचा तो जो काही भविष्यात तुम्हाला फायदा होणार आहे तर तुमचा तो फायदा इथे बंद होऊन जाईल, खुंटून जाईल तो. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात तुम्ही डोईची ओढवावी की, म्हणजे तुम्ही सहन करा, बाकी त्या लोकांना काय धडा शिकवायचा ते परमेश्वर बघून घेणार आहेत. बघा याच्यामध्ये आलं ना बरोबर. लोकांना काय करायचं ते करू द्या, तुम्ही त्याची काळजी करायची नाही. बाकी परमेश्वराला काय करायचं ते परमेश्वर करून घेतील. स्वामी म्हणतात ही ऐसी उघडी नागवी दिसते असती पण याची वाद कवणाही पाव नाही. कुणी यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही, कारण की ह्यांचे सुद्धा एक अभिमानिनी आहे. म्हणजे स्वतः परमेश्वर तर आहेतच आहेत, पण परमेश्वराचे जे सेवक आहेत, ओळखणे असतील वगैरे देवता, त्या सुद्धा म्हणजे शुल्लक कार्यासाठी परमेश्वराचा सगळे व्यापार शक्तीद्वारक आहे, तर त्याद्वारेच अनेक गोष्टी होऊन जातात. परमेश्वराने सगळं व्यवस्था करून ठेवलेली आहे. फक्त तुम्ही अस्वस्थ व्हायचं नाही आणि तुम्ही तुमची सहनशक्ती जी ती तुटू द्यायची नाही, तुम्ही तुमची सहनशक्ती ताणून ठेवायची. परमेश्वराला जे करायचं ते परमेश्वर करणार आहेत. म्हणून स्वामी म्हणतात इथून तुम्ही ऐसे व्हा, म्हणजे आमच्या या ज्ञानाच्या आचरणाच्या माध्यमातून तुम्ही असं व्हा की हे सगळं जग तुम्हाला नावं ठेवतील. काय कुठला पंथ घेऊन ठेवलेला आहे, कुठलं नाम घेऊन ठेवलेले आहे, कुठला उपदेश घेऊन ठेवलेला आहे, कुठले हे काळे कपडे दीक्षा गुलाबी कपडे यांचं चालू आहे, असं लोक नावं ठेवतील. म्हणून तुम्ही तुमच्या दीक्षेचा जो काय तुमचं हे आहे कार्य कर्तव्य आहे त्याच्यात तुम्ही माघार घेणार का? कुणासाठी माघार घेता? एक आहे की परमेश्वर तुम्हाला बोलवतो आहे या अनुसरणाला, आणि तुम्ही देवाला सांगता देवा आहे आमचे समाज नावं ठेवायला आम्हाला. अरे कोण समाज, कुठला समाज? त्या जो समाज, हा सगळा समाज जो आहे तो एक दिवशी अनुसरणार आहे. हा सगळा समाज आपल्यासोबत तमात होता. हा समाज सगळा एक दिवशी एक काळ असा येईल हे सगळेच्या सगळे हे आपल्या सोबत असणार आहेत मोक्षामध्ये. जर का हे तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्ही त्या समाजाची आता काळजी करायची कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. ते परमेश्वर त्यांचं काय करायचं आहे, त्यांना कसं उत्तर द्यायचं ते परमेश्वर बघून घेणार आहेत. आजच्या या सत्रामध्ये आपण आचार्याची 62 आणि 63 अशी 2 वचनं या ठिकाणी बघितलेली आहेत. दंडवत हो.